आजकालच्या मुलांना ना चायनीज फूड एवढं आवडतं बाबा, जसं नूडल्स म्हणा, पास्ता म्हणा, पिझ्झा म्हणा, काहीही असो, पण एवढं आवडून खातात आणि आपल्याला चपाती भाजी अजिबात खात नाही. तर तुमच्यासाठी एक नंबर असं सोल्युशन घेऊन आले मी, जे टेस्ट तर चायनीज रेसिपीसारखंच देणार आहे, फक्त आहे ना घरगुती असणार आहे, चपातीचं असणार आहे, जे पोटभर खातील, आवडून खातील आणि परत परत मागतील. चपाती खाऊ घालायची बी गरज नाही. त्यासाठी ना शिळी चपाती असते ना, जशी सकाळी बनवलेली चपाती संध्याकाळी वापरा, या संध्याकाळी बनवलेली चपाती सकाळी वापरा. फक्त चपाती नरम असली पाहिजे. ती चपाती घ्यायची, तिला फोल्ड करायचं आणि सरळ सरळ कापून घ्यायचं. मस्त स्ट्रेट कट करून झालं, त्याला गोल गोल फिरवा आणि जे स्टिक असते ना ते त्यात टाकून येणार, छान असे चपातीचे रोल रोल बनवून घ्यायचे. मी हे ना 5 चपातीचं बनवलं, कारण हे खूप जास्त आवडतं आमच्या घरात, तर ते उरत नाही. सगळे चपाती रोल करून झाले, त्यानंतर तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम करून झालं, त्यात त्यांना छान असं लाल होईस्तोवर आणि क्रिस्पी होईस्तोवर तळून घ्यायचे. त्यांना सगळं तळून झाले चपाती रोल, त्यानंतर त्याचे जे स्टिक असतात ना त्या काढून घ्यायच्या सगळ्या चपातींच्या. त्यानंतर ना कढई ठेवायची गॅसवर, त्यात तेल टाका, बारीक चिरून लसूण आणि बारीक चिरून अद्रक टाका, छान असं लाल होऊ द्या, म्हणजे ना फ्राय करा छान. ते सगळं फ्राय झालं, त्यात ना कांदा आणि शिमला मिरची असते ना ती चिरून टाकायची. जसं तुम्हाला बारीक जाड जसं चिरायचं ते टाकायचं. त्यानंतर मी इमलीच भिजत घातली होती, त्याचं पाणी काढून घेतलं, त्यात गूळ टाकला, त्याचं पाणी तयार करून घेतलं आहे ना. त्यानंतर हे शिजून झालं होतं शिमला मिरची आणि कांदा, त्यात चटणी टाकली, धना पावडर टाकलं आणि मॅगी मसाला टाकून ना छान असे फ्राय करून घेतले. फ्राय करून झालं, थोडा वेळच नाही तर करपेल ते. त्याच्यानंतर त्यात रेड चिली मसाला, टमॅटो सॉस, आणखीन शेजवान चटणी असेल नसेल तरी चालेल, पण मी टाकते, मला आवडते. त्यानंतर सोया सॉस टाकायचा. सगळं फ्राय करा मस्तपैकी, मसाले सॉसेस पण छान फ्राय करून झालं. त्यानंतर इमलीचं पाणी जे बनवलं ना, गूळ आणि इमलीचं पाणी ते टाकून द्यायचं. सगळं मिक्स करा छान असं, त्याच्याने छान असं खट्टापणा येतो बरं, एकदम छान लागतं. त्यानंतर थोडं पाणी घेऊन त्यात त्यांना 2 चम्मच मी कॉर्नफ्लोअर घातलं आहे. कॉर्नफ्लोअर स्लरी असते ना ती बनवून घ्यायचं, ते याच्यात टाकायचं. त्याने छान असं घट्टपणा येतो. ते मिक्स करायचं, त्यात मीठ घाला स्वादनुसार. मस्तपैकी जी ग्रेव्ही ना ती छान असं घट्ट होऊ द्या. ग्रेव्ही एवढी बनवायची की सगळ्या चपातीला लागून होईल एवढीच, जसं कमी नाही बनवायची. छान असं घट्ट ग्रेव्ही झाली, त्यात त्यांना चपाती टाकून द्यायची, जे रोल बनवले आपण ते सगळं मिक्स करा मस्तपैकी. सगळं मिक्स करून झालं, 2-3 मिनटं त्यात राहू द्यायचं, जेणेकरून ते चपातीला टेस्ट लागेल. छान असं लागून झालं आहे टेस्ट. वरतून तुम्ही कोथिंबीर घालू शकता, कांद्याचे पात घालू शकता. तर बघू शकता रेसिपी रेडी, खूप छान लागते बरं का. फक्त एकदा ट्राय करा, लहान मुलांना एकदा खाऊ घाला, तुम्हाला चपाती बनवून खाऊ घालायची गरज पण पडणार नाही. ते आवडून खातील ही गॅरंटी मी देते. फक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढे छान छान रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. प्लीज चॅनलला